चला मॅचला सुरुवात करा. सुरेश गुलवे याच बॉलिंग ट्रॅकवर. तर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राम गुलवी विथ शंकर गुलवी. स्ट्राइक एंडला रामला आपण पाहतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल अतिशय सुरेख होता. पहिल्या बॉलवर पहिली सिंगल आली आहे. एका धाबेसोबत अकाउंट ओपन केलंय राम गुलवीने स्वतःच, त्याचबरोबर संघाचं देखील. सुरेश गुलवे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. समोर आपण शंकरला पाहतोय. या वलेचा बॉल निर्धाव जातोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. मिसफील्ड झाली आहे त्या ठिकाणी. नक्कीच खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र आशिष चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि त्या दरम्यान तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट होत आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. विशू गुलवी त्या ठिकाणी अंदाज बांधता आला नाही या विशूला. पुन्हा एकदा सुरेश बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल आडव्या बाटने प्रहार झालाय. फटका तर भरपूर चांगला आहे. चेंडू निघून जातोय पहिल्या टप्प्यावर. सीमारेषा पार. 4 धावा चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत डबल 1. 11 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस आहे. नो बॉलचा इशारा आलाय. अव्वांतर धाव मिळेल. बिमार चेंडू आणि त्यावर एक धाव पलून काढली गेली. अर्थातच 1+1 2 धावा मिळाल्या आणि या पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट आहे. राम गुलवी फ्री हिट बॉल खेळण्यासाठी सज्ज झालाय. षटकातील फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉल जोरदार अपील झाली आहे जरूर, मात्र फ्री हिट बॉल आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळती आहे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. बिनबाद 14 धावा धावफलकावर आहेत. एक चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि यानंतर पहिलं परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज येतोय. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. वेळ आपण थोडा कमी खर्च करा. वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण तब्बल 4 मॅचेस या ठिकाणावरून आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. हरेश बॉलिंग ट्रॅकवर. या बलेस फुल टॉस बॉल होता, मात्र रनआउटची विकेट नक्कीच पाहायला मिळेल. आपली विकेट जी आहे ती सॅक्रिफाईस केली आहे शंकर गुलवीने. फुल टॉस बॉलवर फुल टोल वसूल करू शकला नाहीये फलंदाज. पहिली विकेट रनआउटची विकेट आपण पाहतोय. शंकर गुलवी बाद झालाय, तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मागच्या 2 मॅच मध्ये 2 अर्धशतक ज्या फलंदाजाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. अर्थातच राजा गुलवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
पाहूया राजा गुलवी कशा प्रकारे फलंदाजी करेल. 2 मॅच मध्ये 2 अर्धशतक ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत. हरेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. आता मात्र ऑन साइडला सीमारेषे लगत प्रोटेक्शन वाढवलं गेलंय राजा गुलवीसाठी. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग देखील आपल्याला पाहायला मिळतोय. या वलेस बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क नाहीये आणि धाव घेण्याचा प्रयत्न देखील झाला नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. या षटकाची सुरुवात चांगली झाली आहे हरेश या गोलंदाजाच्या माध्यमातून, कारण पहिल्या बॉलवर रनआउटची विकेट आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हरेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस आहे आणि बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. राजा गुलबी सारखा फलंदाज समोर आहे आणि त्याला जर या प्रकारचा चेंडू हात आला तर परिणाम समोरच आहेत. आलाय त्याच्या बॅट मधून हा षटकार. 6 ने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 21. 21 धावा झाल्या आहेत. आतापर्यंत 120 धावा या स्पर्धेमध्ये ठोकल्या गेल्यात राजा गुलबीच्या बॅट मधून, ज्यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. हरेश पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. भलेसा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक विशू गुलबी चुकी करतोय आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. षटकातील पुढचा बॉल. या भलेसा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 26. 26 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निर्धाव गेलाय. हरेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील बॉलला उडवलाय ऑन साइडला. मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. सहा धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 32 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 32 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 3 प्रशांत बॉलिंग ट्रॅकवर येतोय. पाहूया प्रशांत कशा प्रकारे गोलंदाजी करेल.
षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल बॅटची मोठी गाडा लागली आहे. क्षेत्ररक्षक बालाराम गुलबी त्या ठिकाणी आहे. चेंडूचा पाठलाग केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. फक्त आणि फक्त एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. डबल 3. 33 धावा धावफलकावर झाल्या आहेत. प्रशांत गुलवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला. चेंडू कार्पेटच्या साने गेलाय. काऊ कॉर्नर रिझर्व्ह मध्ये हरेश आहे त्या ठिकाणी. चेंडू अडवला गेलाय, मात्र त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआउटची विकेट. सलग तिसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय तिसरी वेल राम गुलबी रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये आलाय. थर्टी 34 धावा धावफलकावर आहेत. प्रशांत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलचा बॉल द महेंद्र सिंग धोनीच्या अंदाजाने बॉल उडवलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय दमदार फटका. 6 ने धावफलक पुढे सरकले. 40 धावा धावफलकावर झाल्या आहेत. प्रशांत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल. या बॉल स्टॉपही लागलाय. चेंडू अवैध आहे. यष्टीरक्षक मात्र दूर राहिलाय. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. नेक्स्ट मॅच. पुढच्या मॅच पासून ज्या 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत त्या तिन्ही मॅचेस 3 ओव्हरच्या खेळवल्या जातील याची नोंद घ्या. या बॉलचा बॉल निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. नेक्स्ट मॅच. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल नॅन्सी 11 विपक्ष वज्रेश्वरी इंटरप्राइजेस. अर्थातच टॉस जो आहे तो मॅचच्या नंतर उडवला जाईल, कारण वज्रेश्वरी इंटरप्राइजेस टीमला आपण ऍक्शन मध्ये पाहतोय. प्रशांत पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील पुन्हा एकदा अजून एक चांगला फटका. हा बॉल देखील निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. तर 3 षटकांची समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. अजून एक षटक बाकी आहे. शेवटचा अंतिम षटक. करण बॉलिंग ट्रॅक वर येतोय. पाहूया करण शेवटचं षटक कशा प्रकारे आत आलेल, कारण दोन्ही तगडे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एजी स्पोर्ट टीमच्या माध्यमातून. करण षटकातील पहिला बॉल. या बॉलचा बॉल ऑन साइडला. फटका तर चांगला आहे. खाली क्षेत्र निवडला आणि चेंडू पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार. 4 धावा. चौकार.
वैयक्तिक 28 धाबांवर खेळतोय राजा गुलबी. पहिल्या 2 मॅच मध्ये 2 अर्धशतक आणि त्यानंतर मात्र अजून एक चांगली इनिंग त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते आहे. या बॉलेस देखील अजून एक चांगला फटका. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा षटकार. त्रेसष्ट धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. करण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. या बॉलेस देखील हा बॉल देखील थांबत नाहीये. धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील सीमारेषा पार. 6 धावा षटकार. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय. पहिल्या 3 बॉलचा खेळ झाला आणि 3 बॉलवर 1 चौकार 2 षटकार आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. अर्धशतकापासून 10 धावा दूर आहे राजा गुलबी. या बॉलेस देखील अजून एक. हो 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 व्हाट अ शॉट. अगदी लांब पल्ल्याचा षटकार. सेव्हन्टी बाय 75 धावा झाल्या आहेत आणि आता मात्र फक्त आणि फक्त 4 धावा दूर आहे अर्धशतकापासून राजा गुलबी. अर्धशतकांचा हॅट्रिक पाहायला मिळेल का? करण पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल अतिशय सुरेख होता. बीट केले फलंदाजाला. चेंडू निर्धाव गेलाय आणि आता मात्र फक्त आणि फक्त शेवटचा बॉल बाकी आहे. 70 बाय 75 धावा झाल्या आहेत. मात्र फक्त 4 धावा दूर आहे अर्धशतकापासून राजा गुलबी. बॅक टू बॅक सलगचा 3रा अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का? यस नक्कीच मिळेल. कारण हा बॉल देखील निघून गेलाय सीमारेषा पार. अर्धशतक कंप्लीट झालंय. 52 धावा ठोकल्या गेल्यात राजा गुलबीने. वन मोर टाइम. अजून एक अर्धशतक. अर्धशतकाचे हॅट्रिक पूर्ण करताना आपण पाहतोय फलंदाज राजा गुलबी. आणि प्रीमियर लीग स्पर्धेमधील हा विक्रम प्रस्थापित केला गेलेला आहे. सलग 3 सामन्यामध्ये 3 50s. या मॅच नंतर आपण टॉस कडे वळणार आहोत. प्रथम फलंदाजी करताना एजी स्पोर्ट्स संघाने आपल्या धावफलकावर राजा गुलबी याच्या सलग 3ऱ्या अर्धशतकाच्या जोरावर धावा झळकले ते 81 आणि 82 धावांचं आव्हान इथे मात्र वजस्वरी इंडोपाजे संघासमोर त्यांनी उभा केलेला आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल नॅन्सी 11 विपक्ष वजस्वरी इंटरप्राइजेस या 2 संघामध्ये.
तब्बल 82 धावांचं लक्ष आहे आणि लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी सलमान जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू केलेला आहे क्षेत्ररक्षक मिडिल रिजन मध्ये. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावबाद होतोय. पहिला फलंदाज सुरेश गुलवे हा बाद होऊन पॅव्हलियनमध्ये परतताना. एक मोठं लक्ष आहे, तब्बल 82 धावांचं लक्ष एजी स्पोर्ट्स संघाने वजस्वरी एंटरप्राइजेस संघासमोर उभा केलेला आहे आणि एक्साचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय सलामी जोडी मैदानामध्ये उतरले. ते मात्र सलामीचा फलंदाज सुरेश गुलवी हा धावची रूपाने बाद होऊन पॅव्हलियनमध्ये परतताना. नवीन फलंदाज प्रभाकर गुलवी. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला. या सामन्यानंतर टॉस केला जाईल. नॅन्सी 11 संघाचा संघटक आपण सज्ज राहायचं आहे. विपक्ष वजस्वरी एंटरप्राइजेस या दोन संघामधील पुढील सामना असणार आहे आणि पुढील सामने हे प्रत्येकी 3-3 षटकाचे असणार आहेत. वेळेअभावी पुढील सामने 3 षटकांचे असणार आहेत. राम गुलवे गोलंदाजी ट्रॅकवर तर सामना करेल फलंदाज प्रभाकर गुलवे. इथे मात्र जोरदार अपील, पंचांचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज तंबूच्या आश्रयाला. आणखीन एक फलंदाज प्रभाकर गुलवे. दुसरा फलंदाज बादून पॅलमध्ये परतताना आपण पाहतोय प्रभाकर गुलवी हे ज्याला खातं उघडण्याची संधी मिळालेली नाही. खूपच बिकट स्थिती सध्या पाहायला मिळते ती फलंदाजी करणाऱ्या वजस्वरी एंटरप्राइजेस या संघाची. फनी मोमेंट्स आपण पाहतोय सध्या. डेड बॉलचा इशारा पंजरकडून आलेला आहे. इथे मात्र निर्धाव चेंडू म्हणता येणार नाही कारण पंचांचा सर वाईडचा आव्हान. धावसंख्या 2. 82 लक्षाचा पाठलाग करताना पण इथून अजून 80 धावांची आवश्यकता आहे. लॉब केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटकाने चेंडू निघून जाईल लॉंग रिझन मधून सीम बापार 4 धावांसाठी चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या 6. पहिले षटक मार्गस्थ असताना राम गुलवी पहिले षटक चालतोय. राईट मोर द स्टंप. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी मात्र उंची जास्त लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि दुसऱ्या प्रयत्नात हा झेल पकडताना आकाश हा क्षेत्ररक्षक. आणखीन एक फलंदाज बाद.
वजस्वरी इंटरपाजे संघाचा धावसंख्या 6-3 फलंदाज बाद झालेले आहेत. 82 लक्षाचा पाठलाग केला जातोय, मात्र ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवा त्याप्रमाणे पाठलाग इथे करता आलेला नाही. एक मोठं लक्ष आहे. एजी स्पोर्ट्स संघ जोड टॉप टेबल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगोदरचे 2 सामने हा संघ खेळलेले आहेत आणि दोन्ही सामने या संघाने जिंकलेले आहेत. तिसरा सामना हा संघ खेळत आहे. मजबूत स्थितीमध्ये एजी स्पोर्ट्स संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फाईन खेळण्याचा प्रयत्न होता इथे या दिशाभर कटले 55 इशारा वाईट आव्हान त्या वाईटच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या सिंगलने वाढून होते ते धावफलकावर 7 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे राम गुलवे पहिले षटकात आलतोय, तर सामनावीर फलंदाज प्रशांत गुलवे. इथे मात्र फटका चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडू निघून जातोय या मेडुकाच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 6 ने वाढून होती ते धावफलकावर दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 13 पहिले षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 2 बाद 13 3 बाद 13 3 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या 13. 82 लक्षाचा पाठलाग वजसरी इंटरपाजे संघाकडून केला जातोय. 3 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. अठरा चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 59 धावांची आवश्यकता आहे. राजा गुलवे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. इथे मात्र स्वेर चेंडू 55 इशारा वाईट अवांतर धाव वाईटच्या रूपाने. धावसंख्या 14. 82 लक्षाचा पाठलाग केला जातोय. इथे समोर खेळलेल्या चेंडूला स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. संघाच्या धावफलकामध्ये बदल होते. धावसंख्या सिंगलने वाढून होते ते धावफलकावर 15 धावा. इथे मात्र चेंडूला फिरकवून दिलेला आणि चेंडू निघून जातोय. स्क्वेअरलेगच्या वरून सीमा पार. 7 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. आणखीन एक षटकार.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र मिस टायमिंग, स्वतः गोलंदाज चेंडू खाली सुरेख झेल आणि इथे मात्र फलंदाज प्रशांत याचा खेळ. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. दोन षटकांची समाप्तीनंतर धाव संख्या 29. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये इथून अजूनही 53 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. आजच्या पहिल्या दिवसामधील 7वा सामना आपण बघतोय. एजी स्पोर्ट्स ज्या संघाने या अगोदर 2 सामने केलेले आहेत आणि दोन्ही सामने या संघाने जिंकलेले आहेत. तिसरा सामना हा संघ खेळत आहे आणि या सामन्यामध्ये देखील मजबूत स्थितीमध्ये हा संघ पाहायला मिळतोय. लॉर फुलटा चेंडू, चेंडूला खेळल्या मात्र इथे स्लॉपी वर्क, चेंडू निघून जातोय सीमा पार. मौका भी दिया और चौका भी दिया. या चौकारीने संघाची धाव संख्या 33 वर पोहोचते. 3-3. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. आकाश गुलवे गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र चेंडूला खेळलेल्या स्क्वेअर ऑफ विकेट, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं डिप्स कडले रिझल्ट मध्ये जय गुलवीच्या माध्यमातून. कुठल्या प्रकारची धाव इथे घेतली गेलेली नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 33 धावा. 3-3. गतीमध्ये परिवर्तन. डाऊन द ग्राउंड ऑफ फटका केलेला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत इथे कुठल्या प्रकारची धाव पुन्हा एकदा घेतली गेलेली नाही. धावसंख्या स्थिर. धावपलीकडे 33 धावा. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. उंची जास्त आहे. राजा गुली चेंडू खाली आणि आता मात्र फलंदाज जावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज बाद. घरात 49 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. मात्र मिशन इज इम्पॉसिबल कारण इथून फक्त 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आशिष न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. बालाराम साठी एक आगळं वेगळं पारदर्शक लावण्यात आलेलं आहे. एका षटकारासाठी नक्कीच आणि हा चौकार 22 रुपये चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने वाढते. धावपलिकावर 37 वर पोहोचते. 37.
बेस्ट टाइम फटका होता. छोटू चेंडूवर झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धाव घेतली जात नाही. बालाराम याला स्ट्राईक दिली जात नाही. चिमुकला क्षेत्ररक्षक आपण सध्या फाळले ग्रीज. आणि त्रिफल बाद. बालाराम याची खेळी संपुष्टात. बाला येथून एक क्या काढाला. यावेळी मात्र दिशा भरकटले. 45 वाईट आव्हान तर नवीन फलंदाज आतिश. धावसंख्या एका धावीने पुढे सरकते. धावफलकावर 38 धावा. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेले. सामन्यामध्ये विशेष काही उरलेलं नाही. इथे या बेस्ट टाइम फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सुरेख झेल आणि अतिशयचा समाप्त होतोय खेळ. आल्या पावली माघारी परताना आणखीन एक फलंदाज. विशेप मध्ये हा चेंडू खेळून काढलेला आहे. एका धावेसाठी धावसंख्या सिंगल वाढते. धावसंख्या वाढून होते. धावफलकावर 39 धावा. केवळ पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. इथे मात्र स्वेर चेंडू वाईट आव्हान तर वाईट चेंडूने धावसंख्या 40. नॅन्सी 11 संघाचं संघनायक आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचं. यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. खेचून मारलेला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू देखील निघून जाईल सीमा पारला. सलग 2 चेंडू मध्ये 2 षटकार. त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतोय. भिनार गावचे सामाजिक कार्यकर्ता 40+ भिनार टीमचे कर्णधार प्रभाकरजी भोईर यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. तर बोलूया आपण पुढील सामन्याच्या. टॉस केला जाईल. नॅन्सी 11 आणि वजसे तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा अर्धशतकाची हॅट्रिक आणि मॅन ऑफ द मॅच ची हॅट्रिक पूर्ण करणारा राजा गुलवी.
तर टॉस देखील केला जाईल. सामना 3 षटकांचा असणार आहे. नॅन्सी 11 संघाचा संघनायक इथे आलेला आहे. प्रभाकर गुलवे आपण या. प्रभाकर भोईर साहेबांना विनंती असेल की आपण टॉस साठी या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. वजसर या एंटरप्राइजेस विपक्ष नॅन्सी 11 या 2 संघांमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर टॉस केला जातोय आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. सामना 3 षटकांचा असणार आहे. छाप कॉल आहे नॅन्सी 11 संघाचा आणि छापा चाललेला. तर टॉस आपण जिंकले, फक्त निर्णय जाणून घेणार आहोत. बॅटिंग प्रथम फलंदाजी स्वीकारले. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. मॅन ऑफ द मॅच राजा गुलवे ज्यांनी प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये एक नवीन विक्रम प्रस्थापित केलेला. सलग 3 सामन्यामध्ये 3 अर्धशतके आणि मॅन ऑफ द मॅच नक्कीच ही आकर्षक ट्रॉफी दिली जाते. प्रभाकर गुलवे प्रभाकर साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच आकर्षक ट्रॉफी दिली जाते. वेल प्लेड राजा गुलवे ह्याने ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय ज्या कुमार करण बलिराम केने ज्यांनी कैलासवासी सेवंतवेळी महादू केने यांच्या स्मरणार्थ आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत. या मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय. तर दरम्यान इथे आगमन झालेले आमच्या प्रेक्षकांमध्ये जे नक्कीच आमचे प्रमुख मान्यवर आहेत त्यांना मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापीटाईजवर आपल्याला राजा गुलवे आणि संपूर्ण निंबोली ग्रामस्थांकडून निंबोली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये इन्व्हाइट केले जात आहे. भावेशजी भोईर, सतीशजी माली आणि सूरज पाटील आपल्याला विनंती असेल की आपण व्यापीटाईजवर आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तिघांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.